नमस्कार. चला, आज 100 सबस्क्रायबर झाले, त्यामुळे ही गोडशी आणि खूप छान रवा बनवू. कारण ही एक वेगळी पद्धत आहे. रवा प्रत्येकालाच येतो, खूप जणांना आवडतो. ही लहान मुलांसाठी तर खूपच छान असतो. आणि मी आता बारीक गॅसवरती रवा छानसा भाजून घेते. सगळीकडून सारखा हलवत राहते. पण काय होतं, सकाळची गडबड असते कधी आणि रवा भाजून ठेवला तर खूप छान असतं, पटकनसा होतो. त्यामुळे आणि तो भाजून झाल्यावर मी एका कढईमध्ये साखर घेते. 4 चमचे साखर घेतली आणि बारीक गॅसवरतीच ठेवते. ती अशी चमच्याने सारखी हलवत राहते. आपल्याला ती तशीच विरघळून घ्यायची आहे, त्यामुळे सारखी हलवायची. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन आहे, छान असं हलवत राहायचं आपल्याला ती अशी विरघळून घ्यायची सगळीकडून. आणि हलवल्यामुळे खाली लागतही नाही, त्यामुळे हलवत राहायचं थोडंसं. आणि असा रवा बनवला का खूप छान, त्याला कलर तर येतोच, पण त्याची चवही खूप छान वाढते. म्हणून छानसं हलवत राहायचं. आता त्याला छान असा सोनेरी कलर यायला लागलेला आहे, आपल्याला दिसतच असेल. आणि आता छान विरघळले आहे. त्यानंतर आपण त्यात पाणी घालायचं. आणि आत्ता जी साखर विरघळली होती ती आता पाण्यामध्ये हळूहळू विरघळून जाते. हळू बारीक गॅसवरती ठेवलं तरी चालेल, थोडा मोठा केला तरी होतं. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात रवा घालायचा. रवा घातल्यानंतर रवा असा फुलून वरती येतो, खूप छान वाटतो. आणि नंतर त्याला हलवल्यानंतर त्यावर तूप घालायचं, भरपूरसं तूप घालायचं, आवडीनुसार घालायचं. आणि त्यानंतर काजू घातले, थोडे काप करून बदाम घातले, थोडा मनुके घालते, थोडेसे आवडतात लहान मुलांना म्हणून. आणि थोडा पिस्ता होता, तोही घालून घेतला. खूप छान असा हेल्दीचा रवा आहे. त्याचा कलर तर तुम्हाला दिसतच असेल, किती छान आलेला आहे तो. आणि एक वाफ घेते बारीक गॅसवरती, जेणेकरून आतमध्ये तो फुलला जातो, त्यामुळे. आणि असं मी प्लेटमध्ये काढून घेते. दिसतोयच तुम्हाला, खूप छान दिसतोय. आणि त्यानंतर आता मी हा दुसरा एक डब्बा आहे, त्यातही भरून घेते माझ्या दीदूसाठी शाळेमध्ये. आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा.